पुढे गेली तिकडे गाडी लाईव्ह चालू करा झालं चालू. काळे साहेब आले आता. काळे साहेबांना घेऊन आम्ही स्पॉट वरती चाललोय. तीन वर्षापासून ऍव्हरेज बिल देऊ राहिले आणि एकाएकी जर तुम्ही फरक जर काढणार असेल पुढं फिरव ना कॅमेरा तिकडे फिरव. तुम्ही एकाएकी फरक जर एवढा काढणार असेल ना ग्राहक कसा भरणार तो मारणार नाही का हा आमचा प्रश्न आहे. साधा कॅमेरा कोणाकडे रे कोण करणार आहे. साधा कॅमेरा स्टोरेज आहे का रामाचं. रामा थोडा ऍक्टिव्हली कर बाबा लय महत्वाचा विषय. एवढा दिवस दिला आपण एवढा वेळ दिलाय व्यवस्थित सुटला पाहिजे विषय. पाहुण्याची असेल ती पाहुण्याची असेल आज काय करतो सोबत गावातली पुढारी त्याचं घर पाहू ना आता ते घरातलं मीटर काय कन्झम्पशन आहे ते पाहू. विषय आपला तो नाहीच आहे. गरिबीचा श्रीमंतीचा विषयच नाही. माझा विषय काय माहिती का एकाएकी जे बिल दिलं गेलं ना त्याच्या विरोधात आणि ऍव्हरेज बिल का दिलं 3 वर्षापासून हा माझा विषय. मीटर घेणार पुढे रिडिंग घेणार क्वालिटी मग क्वालिटी आमचा रोज यांना पगार दिला दरवर्षी दर महिन्याला 20,000 पगार दिला. तू चालू कर आता चालू कर ते थांबले चालू कर. त्याला कळून नको थांब कॅमेरा खाली. नियोजन करत असते सगळे व्ह्युअर्स आहे बघणारे सगळे. मला हा जे प्रकार आहे तुम्ही सगळं संपूर्ण बघितलं. मला याच्यामध्ये सांगा मीटर फॉल्टी हा विषय कोणाचा आहे ग्राहकाचा आहे का महावितरणाचा आहे. ही चूक कोणाची मला एवढं सांगा सुटसुटीत एकदम. जास्त काय गुंता करायची काही गरज नाही याच्यात. थांबले आता एकावर पुढे चालले काही काळानं. आणि स्मार्ट मीटर जे लावलं जात आहे ना त्याला एकच कारण सांगितलं जात आहे. सर्रासपणे कारण आहे बरं का तुमचं मीटर फॉल्टी आहे हे एकच कारण आहे आणि लावून दिले जातात. आता ते म्हणताय 70 मीटर आम्ही 70 मीटर आम्ही ना या वाकी गावामध्ये लावले म्हणताय ना ते तर ते 70 मीटर पण त्यांनी दाखवावे गावागावातून जाऊन. लवकर पाठा काय अडचण नाही. मला फक्त निघली किलोमीटर म्हटले किती लांब आले आता. अशा प्रकारे ना हे बघा सरकारी अधिकारी कर्मचारी कसं मागं लागावं लागतं कसा फॉलोअप घ्यावा लागतो बघा. आता ओढत इथपर्यंत आलोय इथून पण तिथं थांबून घेतलंय मध्ये रस्त्यामध्ये मागं कुठंतरी थांबले. किती वेळाने येतील आणि काय होईल आपल्याला माहित नाही. ही गाडी पुढे
पुढचं दाखव, फक्त माझा चेहरा दाखवू राहिला. लोकांना गाव बिव पाहू दे ना. हे कोणत्या गावात चाललोय आपण? आपण वाकीत चाललोय आज वाटतं. श्रीराम रामकृष्ण. लासलगाव कोणतं म्हणत होत तू? लासलगाव का रे? काय? रासलगाव वाकी कोणतं म्हणत? ते वेगळं आहे का? हा, आपल्याला तिकडून इकडे नाही वाकी जवळच. लासलगाव का? मग इकडून येतं नाका नासल ते पुढे चालले बघ, पुढे ते यायला पाहिजे ना. यांना घरी सोडून देतील ते येणार नाही बरं का. लय चॅम्पियन राहते. बघ वर थांब, तिकडे घ्या ना पुढं. गाडी थोडी पुढे घ्या. मी काय म्हणतो, ते कुठं थांबले? काय बरं? नाही पण थांबून कावर घेतो त्यांनी? तुम्ही पाहिलं नाही का? त्यांना पुढं घालायचं तर तुम्ही आले पुढं. हा, तुम्ही काय पुढे आले आहो? ते काय एवढं सोपे राहते वा? माग जा. कुठे तुमचं घर? कुठे? चला करू बंद थोडं. थांब थांब. नाही चालू राहू दे. एवढं नाही. उतर चालू राहू दे. उतर. घर कुठं आहे तुमचं? घर कुठं आहे? घर मीटर घेऊन कुठून? कुठे मीटर? साहेब साहेब मीटर कुठं विसरले? हॅलो. हा बर बर. किती वेळ आला? हे बघा, याचे शासकीय अधिकारी कर्मचारी टेस्टर घ्यायचंय, मीटर घ्यायचंय. अहो काय घ्यायचंय? तुम्हाला सांगितलं त्यांना पुढं घालून आणा. ते एवढे सोपे राहते का? लोकांना खेळवण्यात त्यांचे दिवस चालले आणि तुम्ही मास्टर आहे त्याच्यामध्ये. ते मग कुठे आहे घर? कुठे आहे तुमचं? चला घरी जाऊ. असं वळायचंय का? चला पवाट पाहून परत घ्यायला जा, नाही तर माग. कर बंद ते.